इस न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागाचे अर्थात ओपीडीचे नूतनीकरण बालाजी अमाइन्स लिमिटेड व बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड या समूहाच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमांतर्गत पूर्ण करण्यात आले असून अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असा हा विभाग सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल ठरणार असल्याची माहिती बालाजी अमाइन्सचे राम रेड्डी यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे। बालाजी अमाइन्स आणि उद्योग समूह गेली 4 दशके महाराष्ट्र व तेलंगणामध्ये कार्यरत असून भारतातील आघाडीच्या रासायनिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे। बालाजी फाउंडेशन आणि सीएसआर विभागामार्फत आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, क्रीडा आणि पर्यावरण या क्षेत्रात सातत्याने भरीव योगदान दिले जाते। त्याच अंतर्गत वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल सोलापूर येथील नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या ओपीडी विभागाला बालाजी फाउंडेशन आणि सीएसआर विभागामार्फत जवळपास 6 कोटींचा निधी देण्यात आला आहे। त्याचे उद्घाटन 10 जुलै रोजी होणार आहे। या संदर्भात बालाजी अमाइन्सचे राम रेड्डी यांनी काय माहिती दिली पाहूयात। बालाजी अमाइन्स पहिलीपासून हेल्थ अँड एज्युकेशन मध्ये काम करत असतो। मला जास्त माहित नसेल, रुरल एरियामध्ये भरपूर काम करतो। ग्रामीण भागातला हेल्थ मध्ये आणि एज्युकेशन मध्ये काम करत असतो। पण सोलापुरात जेव्हा मी बघितला अहिल्यादेवी होळकर नगरीन चौकचा जो हॉस्पिटल बघितला, त्याचा प्रतिसाद बघून मग धाराशे केला। ते बघून ते झाला अगदी गोरगरिबांना बिलो पवार जे म्हणतात त्या लोकांसाठी कामाला येतात। एक मिडल क्लास लोकांसाठी आणि गरजूंसाठी, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी एक चांगला फॅसिलिटी व्हावं म्हणून आपण हे सुरुवात केलेला आहे। फक्त एकच व्यवस्थित चालवा देखील अनेक म्हणजे सोयी सुविधा असलेल्या आहेत। वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुमचा एक महत्वाचा वाटा आहे। सोलापूर सारख्या शहरामध्ये मोफत रुग्णसेवा मिळण्यासाठी तुम्ही वाड्यामध्ये काय भावना असते लोकांना योग्य म्हणजे उपचार? हे कसं आहे की म्हणजे सर्वांनाच वैद्यकीय सेवा मिळावा हे आम्ही तर म्हणतो, हा मूलभूत हक्क आहे प्रत्येक नागरिकांना। वैद्यकीय म्हणजे एक हक्क असं म्हणतोय, राईट असं म्हणतोय, हे भेटावा म्हणजे गरजूंना फ्री मध्ये भेटावा असा आमचं भावना आहे। पण इथं काय म्हणजे सोयी सुविधा हे पूर्ण हा बिल्डिंग जे आहे त्याचं पूर्ण सुशोभीकरण जे केलं, पाठीमागे दोन्ही बाजूला जे एक्सपान्शन नवीन बांधून आणि याचा कम्प्लीट बदललेला आहे। तुम्हाला ज्या दिवशी ओपनिंग होईल 10 तारखेला तुम्हाला दोन्ही फोटोज दिसतील। इथं जुना कसा होता, नवीन कसा होता त्याचा एक तयार करायला सांगितलं मी आर्किटेक्ट मनोज मर्द साहेब, तेही दिसतील तुम्हाला जुना कसा होता, नवीन। वाडिया हॉस्पिटल म्हणजे सोलापूरचा एक वैभव। आमचे आई वडील सांगायचे बाबा तू वाड्यामध्ये चांगले डॉक्टर होते, पण गेल्या काही वर्षांमध्ये 15-20 वर्षात एक खंड पडले होते। पण आता तुमच्यासारख्या जाणसूर व्यक्तींकडून जे हातभार लागले, काय सांगणार? यायला पाहिजे आमच्या बरोबर, जे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी सर्वांनी यायला पाहिजे। फक्त उद्योगपती नाही, जे पैसे ज्यांच्याकडे आहेत ते काय पैसे परत घेऊन जाता येणार नाही आहेत, हे जेवढं लक्षात आलं ना प्रत्येकाने मदत करतील, मदत करायला पाहिजे। याला पूर्व वैभव येण्यासाठी 200-300 बेडचं हॉस्पिटल व्हावा आणि पहिला जसं होतं तसा एकदम गर्दीने चालू व्हावा असं अपेक्षा आहे। स्पेशल डिस्काउंट लिमिटेड टाइम के लिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में अब नर्सरी, जूनियर एलकेजी, सीनियर एलकेजी, ग्रेड 1 और ग्रेड 2 के लिए एडमिशन पर अब डिस्काउंट रखा गया है। तो देर किस बात की, जल्द ही हमारे नंबर पर संपर्क करिए और एडमिशन करिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में।